झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन. ट्रेन पकडा वाड्यावर या. मुंबईचा उकाडा बाई. अरे आता उठ 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 देखो कॉमेडी की बुलेट ट्रेन के लिए उठ देखो. काय एवढा ध्यान आहे माझ्या लेकीला पण काय आवडलं काय बाई. गंगे कशी आहेस तू. गंगे गंगे मीच नाही का. हो जावई बापू बेगीन या. काय झालं? जावई बापू काय झालं? आपल्या घरात भूत आहे. भूत आपल्या घरात भूत आहे. आपल्या घरात भूत आहे. नाही हो सकाळीच गावाला गेली आहे ती. खरं खुरं भूत आहे ना तुमच्या समोर. असं कसं होईल. तुम्ही असताना दुसरं भूत येईल का. काय बडबडताय हो. तू भूत आहेस ना. तूच काय घाबरते. काय झालं काय झालं. भूत आहे भूत भूत. कुठे कुठे. ते बघा तिकडे दिसतंय. नाहीये भूत नाहीये. इथे इथे ते काय तिथं. कुठे भूत आहे मला दाखवा. कुठे भूत आहे. माझ्याकडे नाही कुठे भूत आहे. ते बघा ना ते खाली वाकलंय. काय मला कशाला मारलं तुम्ही. चालले थांब तिकडे नाहीये भूत. इकडे बसा बघू. नाही आहे. मी सांगतो ना इकडे बसा. ते बघा तिकडे दिसतंय ना. अहो नाही तुम्हाला भास होत आहे. इथे बसा बघू. हा शांतपणे बसा. मी पाणी पाजतो तुम्हाला. हा शांतपणे बसा. हा घ्या झोपा इकडे. झोपा अहो मी सुलटा अंगठ्यानेच वाजत होतो. हात कोणीतरी फिरवला आहे बघा. आता हा सुलटा हात आहे बघा. हा सुलटा आहे. काळजी करू नका. मी आहे. तुम्हाला भास होत आहे. मी आहे. काळजी करू नका. बसा इकडे. बसा बघू. बसा. शांत व्हा. काळजी करू नका. मी आहे ना. खरं सांगू का. तुमच्याकडे बघून मला आईची आठवण येते. माझी आई लहानपणीच गेली हो. पण मी जेव्हा तुमचा फोटो बघतो ना मला आईची आठवण येते. खरं बोलून राहिले ना तुम्ही. खोटं बोललो ना पुढच्या वाक्यात थंबलिंग होईल माझं. पात्रतेला माझी बायको आहे ना तिच्यापेक्षा जास्त प्रेम करतो मी तुमच्यावर. काय दिलं नाही हो तुम्ही मला. सांगा ना काय दिलं नाही. हा फ्लॅट दिला. सोन्यासारखी बायको दिली. मग ते जीवन सुखकर केलं तुम्ही. काय दिलं नाहीत मला. जावई बापू खरं. म्हणजे आता समजा आपण जंगलातनं चाललोय. मी माझी लेक म्हणजे तुमची बायको तुम्ही. आणि अचानक समोरून असा वाघ आला तर कोणाला वाचवाल तुम्ही. ऑफकोर्स वाघ आला. गव्हर्नमेंटचा स्लोगन काय आहे. सेव्ह टायगर. सेव्ह वाईफ आहे नाही. सेव्ह सासूबाई आहे नाही. ऑफकोर्स वाघ आला. जास्त बोलताय बरं का तुम्ही जावई बापू. भूत माझ्या मांडीवर बसलं ना. नाही हो भूत नेहमी मानगुटीवर बसतं. मांडीवर बसत नाही. काय बाई बसलेली दिसत नाही का तुम्हाला. आपल्या घरात दुसरी बाई नाहीये. अरे बाई आहे आणि माझ्या नजरेतून सुटली असं होईल का कधी. हे काय होतं. निळफुले. आता नाना पाटेकर. आता रजा मुराद. काय साला व्हेरिएशन आहे. नावात व्हेरिएशन. मिमिक्री तीच आहे झाली. काय बोलताय हो
तुम्ही जावई बापू नाही मामाच काय मिमिक्रीच तशीच बोलतोय मी. कोणीतरी दिसतंय ना. नाही कोणी दिसत नाही. तुम्ही कशा एकटा बोलताय कोणाशी तरी. तसा मी एकटा बोलते. तुम्ही बोलायला मी एकटा काय करू सांगा ना. गंगे तुम्हाला ओळखला नाहीस का? कोण आहेस तू? मी तुझी लहानपणीची मैत्रीण. कुठली? गावाकडची. कुठलं गाव? हे समीर ही खूप प्रश्न विचारते. आपली एवढी तयारी झालेली नाही. बाबा ती कोणाशी बोलते का? गोस्वामी पण कुठला नटाला आणताय. भक्ती मी मंजुळा तुझी गावाकडची मैत्रीण. आपण एकदा दोघे हुक्का प्यायला गेलो होतो. चंद मकरंद एकदा आपण दोघे जत्रेला गेलो होतो. तिथे आपण दोघींनी बॉक्सिंग खेळली. तिथे आपण दोघींनी भांडण केलं सांग ना सरळ. तुम्हाला ऐकायला येत आहे ना? दिसतंय ना तुम्हाला हे? नाही दिसतंय ना? नाही मला सुद्धा भास होते. मला सुद्धा तुमच्यासारखंच होते. मला दिसत नाहीये ती शपथ दिसत नाही. तिथे आपल्या दोघींची भांडणं झाली आणि रागाच्या भरामध्ये तुम्हाला विहिरीमध्ये ढकलून दिला. मेले 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 ऐको. आठवलं का? आठवलं का? आठवलं का? असं त्याचाच बदला घ्यायला मी इथे आली. अगं काय करणार ग आता तू? तू जसं मला मारलंस तसं मी तुला मारून टाकणार आहे. नाही. तुझा जीव घेणार आहे मी. नाही ना ग बायला मोलाचा जीव माझा असं नको कर ग. हे माझे बाय नको ग. मी सांगेन तसं करशील. करशील का? करशील का? करण जावाय ही जागा जावयाच्या मैत्रिणीच्या नावावर करायची. मैत्रिणीचं काय? ही जागा जावयाच्या नावावर करायची. कबूल आहे का? करशील का? करशील का? कर. आणि जावयाला खुश कर. जा तिकडे येडी चल मी नाही. काय बघ तुझा जावई हिरा. हा रे चष्मा लागला ग बाई तुला. जावयाची काळजी घे. घेईन काळजी घे. आत्ताच्या निघून जायचं. जावई बापू तुमच्या घरात भूत आहे बरं का? नाही मी चालले बरं का? मी 2 दिवस तुम्हाला सोडणार नाही. तुमचं घर. बरं हरकत नाही. तुमची इच्छा आहे ना मग निघा तुम्ही. निघा. ते बघा कसं बसलंय. ठीक आहे निघा तुम्ही निघा. हॅलो. हा हॅलो समीर भाऊ का? हा बोलतोय. तुम्ही कवा येता या ना लवकर. ती बॉडी फुगायला लागली वास मारायला लागली. कवर तूप लावून ठेवायचं त्या बॉडीला. नाही मला कळलं नाही काय बोलताय तुम्ही. अहो आज सकाळीच तुमची सासू गचकली ना. माझी सासू गचकली. हा ते काय झालं माहिती का? काल रातच्याला त्याला ते उपवास होता ना. तर उपवासाचं हादड इलं तिनं. साबुदाणा वडेन फिडे. हा तर पोट टारून फुगलं तिचं. गॅस बीस झाले आणि हार्ट अटॅक आला बघा. जागची जागेवर गेली ती तुमची सासू. हा तुम्ही या बरं लवकर. अहो तुमची मिसेस आलीये पण अग्नी द्यायला कोण नाही ना. त्यांना पोरबाळ नाही पोरगा नाहीये त्यांना. तुम्हीच जावं तुम्हीच देणार आहेत अग्नी. हा या पट्ट दिशी गाडी धरून या बरं. ठेवू का फोन? होय हो. हा या. सासू गेली सकाळीच. काय झालं सकाळी जीव गेला माझा जावई बापू. आता सकाळ धरणं तुम्हाला फोन लावत होते पण तुमचा फोनच लागत नव्हता. मग म्हटलं आता एवढं गाव वेठीला पडलंय माझ्या मैतासाठी तर कोण येणार लवकर तर मीच येईन फास्ट म्हणून आले मी. तर तुमचं हे प्रकरण दिसलं आणि काय गे बाई. अगं भूत असं नसतं ग. काय तो मेकअप काय ती साडी उगाच केला एवढा खर्च. भूत असं असतं तुझ्या माझ्यासारखं गेली. तुम्हाला अग्नी द्यायला जायचंय. नाही जा तिकडं माझ्या मुडद्याला अग्नी देऊन याच तुम्ही. मग तुमच्या संसाराला कसा अग्नी द्यायचं ते मी बघ. तुमच्या पाया पडतो. खरंच सांगतो मी तुम्हाला. तिकडे उलट काय गेलं पाया पडायला. भूताचे पाय उलटे असतात ना म्हणून मी मागे पडतोय पाया. वा 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 मजा आली
माझी नाही खूप दिवसांपासूनची इच्छा या स्किटमुळे पूर्ण झाली आहे. मला कधीच भक्तीला म्हणायचं होतं, भक्ती तू एकदम भूत दिसते. वा. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, जरी सून इथे आलेली नसली तरी सासू सुनेचं नातं एका कवीने असं सांगितलेलं आहे, सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून